नाही झालं तर मग यार मी असा खेळ होतो नाही. आणि एकच क्लिअर आहे गुड मॉर्निंग. आय लव्ह यू. आपण जिंकलेलो हा ऑल द बेस्ट. तू आता पाण्याची बॉटल करून ठेव ना. म्हणणं हेच आहे की 6 वाजता आम्ही निघाले, हा जेणेकरून आम्हाला ट्रॅफिक पहिला बघायला लागतं. ठाण्याला किती ट्रॅफिक आहे त्याशिवाय आम्ही रूट चेंज करतो. आता आम्ही रूट चेंज करतोय. आता चाललोय आम्ही पारोळवरनं आणि ठाण्याला जवळजवळ 10 मिनिटाचा ट्रॅफिक दाखवत आहे. ओके चल आता होप्स आता पुढे आमचे भार्गव पाटील आणि विश्वनाथ जाधव भेटतील. आम्ही त्यांना ब्लॉकमध्ये घेऊ. भार्गव पाटील बिग मॅन. तलवार घेऊन आले आग लावून. ब्लॉग बनवायला लागलाय रे. भार्गव कोण लेट असेल बोल. काय माहिती आता. ऍज युजुअल प्रतीक त्याला एवढं स्ट्रिक्टली सांगतो नाही का, याला पाठवतो बघ एक दिवस तुला बाईक दिसता. त्याला पहिला गाडीतले नियम सांग आपले. गुड मॉर्निंग रुची. गुड मॉर्निंग. रुचीला आज बऱ्याच दिवसातून भेटलाय. हा तुला भरपूर प्रश्न विचारायचे. बाकी टाक ना. इथे प्रश्न काय चालणार नाही. आणि प्रश्न त्यासोबत प्रथमेश नाव विचारा. हो आणि तलवार घेतली आहे. एवढं घे बॅग आणि बॅग घे ना. मला त्याने पकडून थोडं काय घेऊ. विशुद्ध मांडीवरती आलेलं आहे. मांडीवरती बस. विशू किती उभा होता इकडे. गाईस 3 तासानंतर आम्ही ग्राउंडवर पोहोचलेत. हे ग्राउंड आहे टेस्ट चॅम्पियनशिपचं. प्रशांत या बॉलनी टेस्ट मॅच खेळणार आहे. हा बॉल असणार आहे रेड बॉल. आता जाईन चालून कॅब फ्री दे. हे काय चुकलाय तू. अरे पण ह्याला पण ही पण कॅब दिला पाहिजे ना. नाही देणार आहे ना. तुला काय बोलतो कॅब म्हणजे काय ही कॅब जमा करायची ती कॅब तुम्हाला 10 ओव्हर नंतर पहिले 2 ओव्हर 11 आणि 12 तुम्ही स्विंग बॉल यूज करू शकता या फिर पाणी टाकू शकता 2 बकेट. आणि तुम्हाला नाही वाटलं नाही घ्यायचं तर नाही पण करू शकता. मॅन्डेटरी नाही आहे पण हे 2 आपण त्याच्यात हे ठेवू शकतो. वायरलेस नाही घ्यायची पाठवी. नाही झालं तर नाही घ्यायचं. कसं बोला 2 बकेट पाणी स्विंग बॉल 11 आणि 12. नसेल वायरलेस आणि काहीतरी आमंत्रित केलंय ढेकळे यांना सुमित 2 दिवसाची मॅच काहीतरी वेगळं रबर बॉलमध्ये हे सगळ्याला पाहायला मिळतंय. त्याच्याविषयी काय म्हणाल. आणि आज कशा प्रकारे टीम कशी बनली गेली आहे पालघर. नक्कीच चांगली आहे. याच्यामध्ये पॉझिटिव्ह इंटेंटनीच खेळ. फक्त सिच्युएशन काय असेल काय नाही हे विकेट कोलॅप्स असतील नसतील त्यानुसार जावा. बाकी इंटेंट एकदम पॉझिटिव्ह आहे. असं वाटतं प्लेअर मागे असतील तर तुम्ही टाईम घेऊ शकता. आजचा दिवस ही टुर्नामेंट अशी आहे. नाही तर आपण काय करतो नॉर्मली रबर बॉलला 6 ओव्हर घेतो आणि हे डायरेक्ट अटॅक करत जातो. आज आपण टाईम घेऊ शकतो कारण आपल्याकडे जेवढा वेळ आहे. फिल्डर ते लोक पण नका सर्व मागे लावले. नाही मागे लावले तुम्हाला असं वाटतं माझं तर बिंद असतं. आणि काय वाटलं कोणालाही तुम्हाला तर गोईल आणि जो करण आहे हे त्यांच्याशी शेअर करा. त्यांना विचारा कारण हे ऑलरेडी ते चांगल्या लेवलचे टुर्नामेंट क्रिकेट त्यांना जास्त माहिती. समजलं तर त्याशी अगत असं वाटलं की विकेट्स कोलॅप्स नाही झालं तर मी जाऊन काय केलं पाहिजे हे करा डिस्कस. हा लक्षात ठेव. फक्त बसू नका. नंतर तिथे गेल्यावर अगर नाही झालं तर मग यार मी असा खेळ होतो नाही. आणि एकच
थोडासा 3-4 ओव्हर तरी अजून टाइम घेतला पाहिजे आम्ही आता म्हणतो नाही का आमचा माइंड वेगळा असतात तुम्हाला लगेच वर येणार नाही का कारण कसं तू लेदर बोल नाही की आपण कॉम्पॅक्ट खेळून लागला तो इथे इथे जाणारच तो MUCC presents रबर टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये गरज आहे कंपोजरचा रोल महत्वाचा राहिला आहे 2 लाभापर्यंत दिल्या 2 महत्वपूर्ण विकेट 20 आशिष संपादन केलाय आणि जबरदस्त गोलंदाजी करताय डॉक्टरच्या तो मात्र आतमध्ये गेला म्हणजे अगदी किंचित चॅम्पियनशिप मध्ये त्याने ठोकलंय अभिनंदन उसके बाद आकाश तारेकर होता आहे तिथे त्याने आकाश तारेकरने परत एक वेळा भरपूर मोठे डिस्टन्स कव्हर केले आणि एफएम शॉटच्या प्रयत्नामध्ये विनायक भोईर आपण तांदूळला कधी स्टिकला काढले किती जण काढले आपण स्टिकला आपला वैयक्तिक 20-25 म्हणजे आपल्या 250 क्रॉस व्हायचे चान्सेस चांगले आहेत आणि एक पण मोठा खेळा तर त्याचा प्लस होतो पण वैयक्तिक 20-25 करायचा प्रश्न करत ठीक आहे होईल व्हेरी वेल डन फक्त अजून थोडं पुष्ट ठीक आहे बाकी खेळत राहायचं ठीक आहे चलो फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ ओडीआई इस मरतबा ऊपर लगी है गेंद आसमान में खड़ी रह गई है फील्डर उसके नीचे आ रहे हैं ओ माय गॉड ये शेर का शिकार किया है ये शेर का शिकार किया है कहा था ना मैंने ये बॉल हवेत आहे कॅच हिटचा कॉल खबरचा आहे आणि तो मागे चाललाय विकेट येईल आता सेलिब्रेशन पाहायचंय परंतु प्रज्योत 5 ओव्हर बाकी आहेत पहिल्या दिवसाच्या आणि 5 40 रन करायचे पण अजून
थोडं एक विकेट जरी हा 5-6 ओव्हरमध्ये मिळाला आपण थोडं जास्त स्ट्रॉंग एक विकेट काढायचा प्रयत्न चालू आहे. बघूया विकेट भेटते का आपल्याला. आज हमारे साथ टेनिस क्रिकेट के बाहुबली सर, गुड मॉर्निंग. वेरी गुड मॉर्निंग. तो सर क्या लगता है आपको आज क्या सिचुएशन रहेगा? आज सिचुएशन तो इक्वल है. कोशिश रहेगी जितना प्रेशर डाल सके बॉलिंग में और होप की भरोसा है मुझे अपने बॉलर्स को. यही देखते हैं. तो चलिए मिलते हैं हम सीधा ग्राउंड पे. तो हम लोग पहुंच गए ग्राउंड पे. फर्स्ट ओवर चालू है. दिन का पहला ओवर है. पालघर टीम को काय म्हणतात तुला? काय बोलले कोच कबीर खान? ओके. समजा जवळून गेला विकेट कीपरच्या हातात. इस मरतबा पुल किया, गेंद हवा में, फील्डर आ रहे हैं, बढ़िया रनिंग कैच और जो विकेट चाहिए थी वही विकेट परजोत अंबिरे ने हासिल कर दी. आवश्यकता नव्हती कारण आपण पाहतोय कधीतरी अंमलात आणावा लागतो अशा टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये किंवा टेस्ट मॅचेस मध्ये. तर तो प्रयत्न अमित नाईकने करायला पाहिजे. अगदी बरोबर. रायगड कडून प्रभु तारेकर को अपरकट की कोशिश, अपील और आउट. बहुत बड़ी विकेट. बदलला आता हा खेळ कारण रायगड टीम कडून एक पार्टनरशिप बिल्ड झाली आणि एकाएकी 2 धक्के मागच्या 2 ओव्हरमध्ये. एक विकेट मॅच मध्ये आपण मॅच मध्ये डायरेक्ट मॅच एकदम 50-50 चालू आहे. ऑलमोस्ट 105 रन पाहिजेत आणि 6 विकेट डाऊन आहे. होप फॉर द बेस्ट. एक चांगला विकेट. सेकंड इनिंग चालू झाली आहे. आपली एक विकेट गेली आहे. आता सिच्युएशन अशी आहे की आपल्याला पूर्ण 50 ओव्हर 60 ओव्हर खेळायचे दिवसाचे. बघू पुढे काय होते. बरोबर पावसाचं आगमन झालेलं आहे. मॅचमध्ये मजा येईल जरा. मॅच बघायला मजा. काय होतं काय वाटते तुला मॅच बद्दल? जिंकलेलं तर नाही मॅच. इनिंग कॅरी करायला लागेल. 30-35 ओव्हर खेळायला पण करू. बॅट्समॅन लोकांनी जरा जिम्मेदारी घेतली पाहिजे. तुला काय वाटते प्रतीकचं नाव ते वाईट? ॲक्च्युली पहिलं माहिती नव्हतं, नाही तर इम्पॅक्ट त्याला केलाच नसतं. आपला मेन बॅट्समॅन गेला. हां. लोकांना इनिंग बिल्डअप करायला लागणार. 15 ओव्हर खेळायला लागणार त्यांना कंपल्सरी. तर आपण मॅच जिंकू शकतो. मॅच जिंकायला झालो आहे. तिथं आपणच जिंकणार. तुझं काय सीन झालं? विकेटवर टाइम घ्या. इम्पॅक्ट प्लेअर चेंज झालाय. इम्पॅक्ट होतो आता मी बाहेर आणि एकदम बारीक टीम मध्ये खेळतो. ओके. कशाने पहिली इनिंग आपण जिंकलेलो आहोत. हां. ऑल द बेस्ट. मीटिंग आहे. चला आता पाण्याची बॉटल करून ठेवू ना. चैतन्य यांनी कॅच म्हणून त्याकडे गेला बॉल. आणि झोप. सगळे टाईट जेवू का झोपा बिपा ग्राउंडवर. बढ़िया निर्णय. चांगली गोलंदाजी अंगद यांची या ठिकाणी पहिली मिळाली. विकेट पाहिजे होती ती विकेट. ये जो मौका मिला रबर टेस्ट चैंपियनशिप का वाकई में मैं के तौर पे तेज गेंद की थी. क्वेकर बनती काय त्याची 50 होईल. वॉट अ प्लेयर. आणि इकडे माझ्यासोबत गुड्डे जाधव मॅन फ्रॉम अलिबाग. काय वाटते दादा तुला ही बॅटिंग बघून?
फलंदाजी? खूप बरं वाटलं आणि अशी बॅटिंग करणं खूप गरजेचं आहे. जर जिंकणं आहे तर ही इनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. एवढं बॅटिंग करू? बॅटिंग कमी भेटते टेनिस बॉलमध्ये, तर बॅटिंगला मला संधी दिली. ॲक्च्युली नाईट वॉचमॅन म्हणून गेलेलो मी, पण चांगला तिकडे मला नजर बसली आता. तर मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल की अजून 20 ओव्हर खेळायचा प्रयत्न करेल. असं ठरवलं होतं की जेवढे आम्ही जास्त ओव्हर खेळून काढू तेवढं आम्हाला फायदा होईल. आणि आता तेच झालं आहे. आम्ही भले रन रेट आमचा कमी असेल पण आम्ही जास्त ओव्हर खेळले. आता मोजून मला वाटतं 20-21 ओव्हर बाकी आहेत, तर त्यांना अजून आमचे 6 विकेट पण आहेत. तर पुढची प्लॅनिंग काय? आपण त्यांना बॅटिंग द्यायची आहे की नाही द्यायची? नाही, मला तरी असं वाटतं की आपल्या बॅट्समनला बॅटिंग करून द्या, त्यांना पुढच्या मॅचसाठी थोडंसं प्रिपेअर होऊन द्या. तर जे 21 ओव्हर आहेत त्या आपल्याच बॅट्समनने खेळतात. थँक्यू. विकेटवरती माहोल काय नाही दादा, आहे त्यांची स्लेजिंग चालू आहे तर 1-2 बाकी काय नाही, खेळत राहतोय. ड्रॉप आहेत तर खेळतो आपले, जे प्रॉपर बॉल येतात डिफेन्स करून टाकायचे. म्हणजे एवढं हे नाही आहे. तू आता पुढचे की नंतर काय ही आता 21 ओव्हरची मॅच आहे. 21 ओव्हरमध्ये नाही का 5 ओव्हर जरा खेळायला लागेल चांगलं. नंतर बघू चार्ज करायचं असेल चार्ज करू. मे बी 10 ओव्हर तरी त्यांना खेळायला द्यायला लागेल. खूप टाकत खेळण्याचा विक्रम केलाय पंकजने आणि त्यातल्या त्याने बॅटिंगही चांगली केली. असं देखील तुम्ही पाहताय साईड आणि संपूर्ण मॅच फिक्सेस आहेत. आता पालघरवाल्यांची विकेट भेटत नाही म्हणून त्याला पाणी टाकायला लागले. आता 100 बॉल खेळ 100 बॉल. तू डिसीजन घे बिंदास. समझ गया मैं जब तेरे को बोला ऐसे ऐसे. वेल प्लेड. गुड गेम. काय तुला सांगणार आहे, 100 होती 850 होती.